विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या वतीनं आर्किटेक्चर महाविद्यालयाच्या आंतर महाविद्यालयीन स्पोर्ट्स लीग शियर फोर्सचे आयोजन करण्यात आले आहे। या स्पोर्ट्स लीगमध्ये फुटबॉल, बास्केटबॉल आणि व्हॉलीबॉल स्पर्धा होणार आहेत। वानवडी येथील SRPF मैदानावर 14 ते 16 फेब्रुवारी दरम्यान या स्पर्धा होणार आहेत, अशी माहिती विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे सचिव जितेंद्र पितळिया आणि प्राचार्य प्रसन्न देसाई यांनी दिली। यावेळी अध्यक्ष अभय छाजेड, क्रीडा संघ सदस्य समीक्षा वानवे, सनी गुंजाळ, रुचा बानकर, पायल जयस्वाल, प्रथम चांडक, कार्तिक हातके, नमन पारेख, आदित्य पवार, कर्ण तोरसकर, कविता ताजने उपस्थित होते। बास्केटबॉल, फुटबॉल आणि व्हॉलीबॉल या स्पर्धांमध्ये 18 ते 23 या वयोगटातील सुमारे 600 पेक्षा अधिक विद्यार्थी खेळाडू खेळणार आहेत। यामध्ये मुलांचे आणि मुलींचे एकूण 43 संघ सहभागी होतील। स्पर्धेचे उद्घाटन 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे आणि पारितोषिक वितरण 16 फेब्रुवारी रोजी होणार आहे। स्पर्धेमध्ये पुण्यातील 14 वास्तुकला महाविद्यालयातील संघांचा समावेश आहे। यामध्ये मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, डॉक्टर ज्ञानदेव यशवंतराव पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर आकुर्डी, डॉक्टर ज्ञानदेव यशवंतराव पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर लोहगाव, भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, आलाना कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, डॉक्टर ज्ञानदेव यशवंतराव पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, ब्रिक स्कूल ऑफ आर्किटेक्चर, आयोजन स्कूल ऑफ डिझाईन, भारतीय विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, सिंहगड कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, SB पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर पिंपरी चिंचवड, मराठवाडा मित्रमंडळ इन्स्टिट्यूट ऑफ एन्व्हायरमेंटल डिझाईन DYPCET कोल्हापूर, श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर आदी महाविद्यालयांचा सहभाग आहे। मी जितेंद्र पितळिया, विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर या संस्थेचा मी सेक्रेटरी आहे आणि यावर्षी आम्ही दरवर्षीप्रमाणे शियर फोर्स या क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलं आहे। ही स्पर्धा गेली 14 वर्ष झाली, त्यातले 2 वर्ष कोविडची वगळता 12 वर्ष सलग दरवर्षी ही स्पर्धा होते। फुटबॉल, व्हॉलीबॉल आणि बास्केटबॉल या प्रकारातील मुले आणि मुली या प्रकारात एकूण म्हणजे 6 टीम्स असतात प्रत्येक कॉलेजेसच्या आणि आर्किटेक्चर कॉलेज या मुलांसाठी स्पर्धा असते आणि भारतात अशा प्रकारे आर्किटेक्चर कॉलेजमध्ये स्पर्धा जी आहे ती फक्त आम्हीच भरवतो आणि 600 विद्यार्थी साधारण या दरवर्षी याच्यात भाग घेतात आणि साधारण 50च्या पुढे टीम्स असतात। या वर्षी साधारण 50 टीम आहेत आतापर्यंत रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्यांचं। या स्पर्धेचं बक्षीस विनर्सला 21,000 रुपयाचं रोख पारितोषिक प्लस ट्रॉफी प्लस रनरअप साठी 12,000 रुपये प्लस ट्रॉफी असं असेल आणि प्रत्येक प्रकारात बेस्ट प्लेअर आणि टॉप स्कोररला रोख रकमेचं पारितोषिक आणि ट्रॉफी असते आणि प्रत्येक सामन्यामध्ये बेस्ट प्लेअरसाठी मॅन ऑफ द मॅच किंवा टॉप स्कोरर अशांना बक्षिसं दिली जातात।